36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी गावामध्ये 3 महिन्याच्या वर्षवास ग्रंथपठणाचा कार्यक्रम समाप्त झालाय. यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना विहारही ध्यान केंद्र बनले पाहिजे, मंदिर बनता कामा नये, MPSC UPSC क्लास घेऊन विद्यार्थी निर्माण करा, उपासक निर्माण करा, विद्वान निर्माण करा, जगात नाव वाढेल असं विद्या केंद्र बनवा, तरच मानवी समाजाचे मूल्य मान्य, समाजामध्ये प्रगती, देशाची प्रगती, ते समृद्ध माणूस विकसित या गोष्टी घडतील. म्हणून विहार हे मंदिर नसून ध्यान केंद्र बनली पाहिजेत असं आव्हान मान्यवरांनी मत व्यक्त केलं. यावेळी उपस्थित रमेश भाऊ सावळे, सिद्धार्थ सावळे, विनंतीताई तायडे हिरोळे, वस्तुग्रंथाच्या रायबुले, अंकुश इंगळे वानखडे, सुभाष भाऊ रायबुले, गावातील समता सैनिक दल रायबुली, बुद्ध उपासक उपासिका, विद्यार्थी, गावातील महिला मंडळ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी तुम्हाला पंचशील आणि पंचशीलेचा अर्थ सांगणार आहे. कानाती पाता विरमणी सिक्खापदं समादयामि. मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. अदिन्नदाना विरमणी सिक्खापदं समादयामि. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. कामे सुमेच्छाचारा विरमणी सिक्खापदं समादयामि. मी काम वासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. मुसावादा विरमणी सिक्खापदं समादयामि. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. सुरा मेरय मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदं समादयामि. मी मादक पदार्थाचे सेवन करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. साधू साधू. आलोला पांढरी नगरीमध्ये बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचा समारोपी कार्यक्रम आहे. त्याचे मत जाणून घेऊया. धम्म म्हणजे काय आणि धम्माची विचारसरणी खरोखर मानवाला उपयुक्त आहे काय? भगवंतांनी स्थापन केला हा धम्म आहे. या धम्मामध्ये संपूर्ण प्राणी मात्राला शांतीचा मार्ग सांगितलेला आहे. कारण की शांतीशिवाय, युद्धाशिवाय लोकांनी पर्याय काढला. परंतु भगवंतांनी सांगितले युद्ध न करता जगामध्ये युद्धाची क्रांती नको, बुद्धाची शांती हवी आहे. आणि संपूर्ण मानव जातीला शांतीचा संदेश हा भगवंतांनी 2500 वर्षापूर्वी दिला. आणि हा धम्म नेमका म्हणजे माणसासाठी जीवन जगण्याचा एक सत्य मार्ग आहे. गेल्या 3 महिन्यापासून पांढरी या गावामध्ये ग्रंथाचा कार्यक्रम, पठणाचा कार्यक्रम हा चालू आहे. आणि आज इथे या ग्रंथाच्या समारोपीय कार्यक्रमासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहोत. गेल्या काही दिवसापासून आज पांढरी नगरीच्या सर्व बुद्ध उपासिकांना धम्म चक्र आणि धम्म बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या शुभेच्छा. आणि विहार हे निव्वळ विहार मंदिर बनता कामा नये, कारण की विहार हे ध्यान केंद्र बनले पाहिजे. इथे तक्षशिला, नालंदा विद्यापीठ या भारतामध्ये निर्माण करून जगात विद्वान निर्माण झाले. तसेच विहार आपल्या गावामध्ये विद्वान निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी विहार हा ग्रंथ 3 महिने वाचले जाते. आणि वाचल्यावर आपल्याला इथं लायब्ररीज निर्माण झाल्या पाहिजे. मोठे मोठे MPSC UPSC क्लास चालले गेले पाहिजे. आणि त्याचं ज्ञान केंद्र म्हणून निर्माण झालं पाहिजे. तरच सक्षम भारत बनेल, सक्षम विद्यार्थी बनेल, सक्षम उपासक बनेल. आणि हा उपासक जगाच्या सोबत बुद्धीची टक्कर घेईल. आणि आपल्याला ह्या जगात हे बुद्धीची लढाई लढायची आहे, बुद्धीची टक्कर घ्यायची आहे. आणि ज्ञानीवंती म्हणून तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांचा धम्म सर्व मानवापर्यंत पोहोचायचा आहे, जेणेकरून आपल्याला खरोखर हा जीवनाचा उद्धार होईल. कारण की हे शील, सदाचार आणि प्रथम आपलं ज्ञान आपल्याला मनात घेतल्याशिवाय डी ऑफ रिलिजन खरा धर्मग्रंथ नसून तो आचरणात आहे. आचरणाशिवाय आपल्याला काहीच पर्याय नाही. आणि पंचशील हे जीवनाचं खरोखर उद्धार आहे. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण शिलाचं पालन करा. शिलाशिवाय काही मिळणार नाही. प्रसाद घ्यावे सर्व मिळून. बुद्ध धम्माची कास धरा, मानव जाती सुखी करा या मानवता. शरण चला रे तथागता, तथागताची अमोल वाणी जन्मो जन्मी येईल कामी. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव सुर्जी.